नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नानाज माने क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 संदर्भात अजून एक नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे. तर त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. या अगोदरचं जे प्रसिद्धीपत्रक होतं त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तेथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला याची लिंक मिळेल, तेथूनही जाऊ शकता किंवा आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन तेथूनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर अगोदरच्या जे प्रसिद्धीपत्रक होतं त्याच्यामध्ये जे 146 प्रश्नांसंदर्भात माहिती होती, त्या 146 प्रश्नांमध्ये अजून काही अपडेट आहे, ती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्येही काही चेंजेस करण्यात आलेले आहे, तर ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा. जर कोणी आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असेल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळत राहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील. चला तर आता आपण माहिती पाहूयात. तर यामध्ये पहा, हे जे प्रसिद्धीपत्रक आहेत महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत आहे. तर यामध्ये तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत. तर या अगोदर जे 146 प्रश्नांमध्ये जे चेंजेस करण्यात आलेले होते, जे आक्षेप होते त्याच्यामध्ये जे 146 प्रश्नांचे जे चेंजेस होते त्यामध्ये अजून 5 प्रश्नांची नव्याने दुरुस्ती करण्यात आलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. तर त्या संदर्भात आता आपण पुढे ही माहिती पाहणार आहोत. तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अजून 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण देण्यात आलेले आहेत, हे लक्षात असू द्या. ते तुम्हाला तुमच्या लॉग इन खात्यामध्ये सगळी ही माहिती दिसणार आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे. तर तुम्ही लॉग इन करायचं आहे, तुमच्या आयडीने तुमचं लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती पाहायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काय दुरुस्ती झाली ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. कोणत्या प्रश्नाचे मार्क वाढले, कोणत्याचे कमी झाले, कोणत्याचे आन्सर की चेंज झालेले आहे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर ती आता आपण या ठिकाणी माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, ऑब्जेक्शन रिड्रेसल समरी तलाठी रिक्रुटमेंट 2023. तर या ठिकाणी सिरियल नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी डेट देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी शिफ्ट आहे, क्वेश्चन ID आहे आणि ॲक्शन टेकन आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हे तुम्हाला सगळी माहिती दिसून येईल. तर तुम्ही व्यवस्थित पाहायचे आहे, व्हिडिओ पॉज करून पाहायचे आहे. जास्त वेळ न घेता मी फक्त थोडं पुढे वरती थोडीशी PDF घेत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, डेट आहे 17 ऑगस्ट 2023, शिफ्ट 1. त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन ID देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथं रिमार्क आहे, काय ॲक्शन घेतलेले आहे त्यावरती. तर या ठिकाणी याला अवॉर्डेड फुल मार्क्स, याला पूर्ण मार्क्स देण्यात आलेले आहेत. जो पण हा क्वेश्चन ID आहे शिफ्ट 1 आणि 17 ऑगस्ट 2023चा. त्याच पद्धतीने पुढे डेट आहेत, त्याचनुसार परत खाली शिफ्ट आहेत, त्याचनुसार परत या ठिकाणी क्वेश्चन ID आहेत आणि त्याच पद्धतीने इथे त्याच्यावरती ॲक्शन कोणती घेण्यात आलेली आहे ते देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पाहू शकता. ठीक आहे. काहींचे आन्सर की चेंज झालेले आहे, तर काही प्रश्नांना मार्क पूर्ण देण्यात आलेले आहेत, हे लक्षात असू द्या. तर आपापल्या तारखेनुसार आपापल्या शिफ्टमधील कोणत्या क्वेश्चनला काय चेंज झालेलं आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि ही सर्व माहिती तुमच्या लॉग इन खात्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. तेथे जाऊन तुम्ही ती पूर्ण माहिती व्यवस्थित पाहू शकता. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मी थोडीशी PDF वरती घेत आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता जर कोणाला पाहता नाही आलं तर. ठीक आहे. या ठिकाणी पहा, 20 ऑगस्ट 2023 पासून पुढे पाहत आहोत आता.
ज्यांनाही पाहायला व्यवस्थित जमत नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून किंवा व्हिडिओ स्लो करून पाहू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 148 प्रश्न आहेत. अगोदरचे 146 प्रश्न प्लस 2 जे पण प्रश्न असतील ते ॲडिशनल 2 प्रश्न आहेत, ज्यांना पूर्ण मार्क अवॉइड केलेले आहेत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर याच्याशिवाय जी कोणती ऑब्जेक्शन असतील ती इनव्हॅलिड आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर एवढ्याच प्रश्नांसाठी या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत, हे लक्षात असू द्या. तर ही सर्व माहिती तुमच्या लॉग इन खात्यामध्ये अपडेट आहे. तुम्ही तेथून ते पूर्ण माहिती ॲक्सेस करू शकता. आपापल्या लॉग इन आय डीने लॉग इन करायचं आहे आणि तेथून ती माहिती ॲक्सेस करायची आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट मिळत राहण्यासाठी जर अजूनही कोणी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.